गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण आपला पहिला पाठ युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हा सुरू केला आहे. त्यामध्ये आपला पहिला मुद्दा युरोपातील धर्मयुद्धे आणि क्रुसेड्स हा आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढचा मुद्दा म्हणजे युरोपातील प्रबोधनाचा काळ हा पाहूयात. युरोपातील प्रबोधनाचा काळ याचा आरंभ 15व्या-16व्या शतकामध्ये झाला. या काळालाच प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ असे समजले जाते. या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेली संस्कृतीचा पाया घातला गेला. म्हणजे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की 11व्या-12व्या शतकामध्ये युरोपचा मध्य आशियाशी संपर्क येऊन धर्मयुद्धे झाली आणि या धर्मयुद्धानंतर युरोपचा आशिया खंडाशी संपर्क वाढला आणि 15व्या-16व्या शतकापर्यंत हा संपर्क अधिक प्रमाणात वाढला आणि या कालखंडामध्ये युरोपमध्ये प्रबोधनाचा काळाचा आरंभ झाला. या काळात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीला चालना मिळाली आणि यामुळे या बुद्धिवादाच्या संस्कृतीचा पाया या 15व्या-16व्या शतकामध्ये घातला गेला. या कालखंडाला माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनाला नवी दिशा मिळाल्याचं दिसून येतं. विश्वाचे रहस्य वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतील हे समजून घेण्यात लोकांना या कालखंडामध्ये स्वारस्य निर्माण झाले. काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवे नवे प्रयोग करण्यास सुरुवात झाली आणि विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी जो ईश्वर हा केंद्रबिंदू होता तो आता न राहता मानव हा केंद्रबिंदू झाला. म्हणजे विश्वामध्ये ज्या काही घडामोडी घडतात या घडामोडी घडण्यामागे ईश्वर आहे हा जो समज प्राचीन कालापासून मध्य कालखंडापर्यंत मानवाचा होता तो समज हळूहळू कमी होत गेला. म्हणजे ईश्वर केंद्रित विश्व जे होतं ते आता मानव केंद्रित बनू लागलं आणि यामुळेच मानवतावादाला या मध्य कालखंडामध्ये सुरुवात झाली. म्हणजे यालाच आपण प्रबोधनाचा काळ म्हणून म्हणतो. या काळात आणखी काय नवीन घडलं तर युरोपातील जे दर्यावर्दी होते किंवा खलाशी होते यांनी नवीन भौगोलिक क्षेत्रांचा शोध घेतला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात युरोपातील सत्ताधीशांनी आर्थिक पाठबळ दिलं, त्यांना प्रोत्साहनही दिलं आणि त्यांच्या आर्थिक पाठबळ आणि प्रोत्साहनामुळेच या दर्यावर्दींनी किंवा खलाशांनी समुद्री मार्गे वेगवेगळ्या खंडांचा शोध लावला. जे युरोपला अनभिज्ञ होते असे देश या कालखंडामध्ये या दर्यावर्दींच्या माध्यमातून शोधले गेले आणि यांच्याशी युरोपियन लोकांचा संपर्क वाढला. या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवे प्राणी किंवा येथील शस्त्रास्त्रे यांची माहिती या दर्यावर्दींनी युरोपियन जनतेला दिली. इसवी सन 1543मध्ये निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. म्हणजे मध्य कालखंडापर्यंत किंवा निकोलस कोपर्निकस याने आपले विचार मांडण्यापूर्वी लोकांचा जो समज होता की ग्रहमाला ही कशी आहे, ही पृथ्वी केंद्रित आहे. म्हणजे पृथ्वीभोवती जो आहे तो सूर्य फिरत असतो ना. सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. हे जे आपण पाहतो तर आपल्याला काय वाटतं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत असेल आणि त्यामुळं हे त्याचं उगवणं किंवा मावळणं जे आहे या क्रिया रोज घडत असतात. परंतु निकोलस कोपर्निकस या
खगोलवैज्ञानिकाने सर्वप्रथम हे निदर्शनास आणून दिलं की सूर्यकेंद्रित ग्रहमाला जी आहे ती आहे. म्हणजे सूर्य हा स्थिर असून सूर्याच्या अवतीभोवती हे 9 ग्रह जे आहेत ते प्रदक्षिणा घालत आहेत. म्हणजे सूर्यकेंद्रित ग्रहमाला असण्याचा जे प्रमाण आहे ते निकोलस कोपर्निकसनं 1543 मध्ये म्हणजे दाखवलं आणि मग त्यावर आधारित नवीन शोध या कालखंडामध्ये लागले. 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित अशा दुर्बिणीचा शोध लावला आणि या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला अधिक गती मिळाली. म्हणजे ग्रहमाला, आकाशगंगा या बाबतीत जे सूक्ष्म निरीक्षणं आहेत हे आपल्याला दुर्बिणीच्या साहाय्याने करता येतात आणि ह्या दुर्बिणीचा शोध जो आहे किंवा या सुधारित दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने लावला. इथे आपल्याला या गॅलिलिओच्या दुर्बिणीचं चित्र दिलेलं आहे. संशोधनाला गती या दुर्बिणीमुळे मिळाली. कोपर्निकस आणि केपलर यांच्या संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी दिली. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण जे आहे ते गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीच्या माध्यमातून पटवून दिलं किंवा इतरही त्यानं जे काही निरीक्षण सिद्धांत मांडले त्या आधारे या प्रत्यक्ष प्रमाण या सिद्धांताची आपल्याला प्रचिती येते. गॅलिलिओचा कालखंड हा 1564 ते 1642 असा आहे. गॅलिलिओ याने आपल्याला निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे आणि हे तर्कशुद्ध पद्धतीने मांडणे ही पद्धत जी आहे ती गॅलिलिओने रूढ केली. गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात. आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणून गॅलिलिओचं नाव घेतल्या जातं. भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो या सिद्धांताची सत्यता गॅलिलिओने पिसाच्या झुलत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिली. म्हणजे यापूर्वीच्या लोकांचं म्हणणं काय होतं की जर वरून एखादी वस्तू खाली पडत असेल तर खाली पडण्याचा वेग हलक्या वस्तूचा आणि जड वस्तूचा वेगळा असतो असं मत होतं. ते गॅलिलिओनं खोडलं आणि ते सप्रमाण दाखवून दिलं. झुलत्या मनोऱ्याहून त्याने जड वस्तू आणि हलकी वस्तू खाली फेकली आणि त्या दोन्ही वस्तूंचा वेग जो आहे तो सारखाच असतो हे त्यानं दाखवून दिलं. आणि या अशा पद्धतीनं त्यानं वस्तूचे खाली पडण्याचं जे वेग आहे ते वेगवेगळं होतं हे मत ॲरिस्टॉटलनं मांडलं होतं ते सप्रमाण खोडून टाकलं. गॅलिलिओने सुधारित दूरदर्शक म्हणजेच दुर्बीण बनवून मोठी क्रांती घडवून आणली. आता या दुर्बिणीचे फायदे काय आहेत तर आकाश आणि आकाशाच्या मध्ये असलेले ग्रह तारे यांचं निरीक्षण तर करण्यासाठी ते उपयोगाचे असतेच, परंतु त्याचबरोबर समुद्रात प्रवास करतानाही या दुर्बिणीचं खूप मोठं मोलाचं महत्त्व आहे. काय आहे तर सुरुवातीच्या काळातील दुर्बिणीची क्षमता वाढवण्यात गॅलिलिओला यश आले. याचा फायदा समुद्रातील दूरच्या छोट्या मोठ्या भूमी शोधणे शक्य होऊ लागलं. म्हणजे या दुर्बिणीच्या साहाय्याने समुद्रातून भूमी शोधायला मदत होऊ लागली. दुर्बिणीच्या साहाय्याने त्याने गुरु या ग्रहाचे 4 मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले. म्हणजे या सुधारित दुर्बिणीच्याच आधारे गॅलिलिओने गुरु ग्रहाचे उपग्रह जे आहेत ते शोधून काढले. जसं आपल्या पृथ्वीचा एक उपग्रह आहे कोणता तर तो चंद्र ना. चंद्र हा गुळगुळीत व स्वयंप्रकाशी असल्याचं ॲरिस्टॉटलनं मत मांडलं होतं. म्हणजे गॅलिलिओच्या पूर्वी जनतेमध्ये चंद्राबद्दलचे जे मत होते ते कसे होते तर चंद्र हा गुळगुळीत आहे आणि
स्वतः प्रकाशमान आहे आणि हे मत ॲरिस्टॉटलनं मांडलं होतं, परंतु गॅलिलिओने त्या मताला खोडलं आणि चंद्रावर डोंगर दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो हे गॅलिलिओने आपल्या सुधारित दुर्बिणीच्या आधारे सिद्ध केले. सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात असेही गॅलिलिओने सांगितले. म्हणजे गॅलिलिओ हा सूर्यावरील डागाचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता. म्हणजे गॅलिलिओने खूप मोठ्या प्रमाणात मूलभूत सिद्धांत खगोलशास्त्रासंदर्भात मांडल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्या सुधारित दुर्बिणीच्या साहाय्यानं त्यानं हे सूक्ष्म निरीक्षण आकाशाचे किंवा ग्रहताऱ्यांचे केले आणि त्या आधारावर आपले काही सिद्धांत मांडले. सूर्याबद्दलचा सिद्धांत, सूर्य हा म्हणजे त्याच्यावर डाग आहेत किंवा तो सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात, हे जे सिद्धांत आहेत ते गॅलिलिओने आपल्या निरीक्षणाने मांडले आणि त्या आधारावरच मग विज्ञानाचं प्रगती पुढच्या खगोल वैज्ञानिकांनी केली. गॅलिलिओच्याही आधी अनेक शतकांपूर्वी सूर्यावरील डागांबद्दलची माहिती आपल्याला भारतातील काही प्राचीन काळातील जे खगोल वैज्ञानिक होते किंवा विचारवंत होते त्यांनीही उल्लेख केलेला आहे. या डागांच्या उल्लेखाबद्दल बृहत्संहिता या 6व्या शतकात लिहिलेल्या ग्रंथामध्ये वराहमिहिर यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर असं गॅलिलिओ हा मध्यकाळामध्ये झाला आणि त्यानं नवीन विचारांना चालना दिली. त्याच्या विचाराचा बेस काय होता, तर सूक्ष्म निरीक्षण करून त्यानं सिद्धांत मांडले, तर्कशुद्धीच्या आधारावर त्यानं आपले सिद्धांत मांडले आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रमाण काही गोष्टी परंपरागत आलेल्या आहेत म्हणून त्या जशाच्या तशा न स्वीकारता त्याने प्रयोगाअंती त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ह्या तपासून बघितल्या. जसे ॲरिस्टॉटलचे त्याने सिद्धांत सप्रमाण खोडले आणि त्यामुळं विज्ञानाची प्रगती जी आहे ती होत गेली. म्हणजे गॅलिलिओच्या माध्यमातून आपल्याला या नवीन शोधांची माहिती जी आहे ती मिळते. इतर काही जे शोध लागले या कालखंडामध्ये ते बंदुकीची दारू आणि छपाई या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाच्या प्रसारामध्ये बदल झाला. युद्धतंत्राच्या मध्ये बदल होण्यासाठी बंदुकीची दारू ही गोष्ट कारणीभूत ठरली, तर छपाई कलेच्या शोधामुळे मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचा प्रचार जो आहे तो झाला. जर्मनीतील जोहानेस गुटेनबर्ग याने इसवी सन 1440 मध्ये छापखाना सुरू केला. इसवी सन 1451 मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला आणि छपाईचा शोध जगाला प्रबोधन काळात मिळालेली सर्वोच्च देणगी असं मानण्यात येतं. प्रबोधनाचा कालखंड सुरू झाला 15व 16व शतक आणि या कालखंडामध्ये छपाईचा शोध लागला नसता तर काय झालं असतं, हे विविध जे शोध लागलेत आणि या शोधाचा लोकांपर्यंत हे पोहोचवता आले नसते आणि त्याचा प्रसार जे आहे झाला नसता. जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा मोठ्या प्रमाणात झाला नसता आणि त्यामुळं छपाईचा शोध हा प्रबोधनाला मिळालेली एक सर्वोच्च देणगी आहे असं म्हटलं जातं. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. आज आपल्याला जगातली कुठलीही घटना काही सेकंदामध्ये आपल्या TV सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दिसते किंवा आपण ती पाहतो. ही टेक्नॉलॉजीमध्ये झालेले जो विकास आहे त्या आधारावर. परंतु त्या काळामध्ये आजच्यासारखी टेक्नॉलॉजी तर नव्हतीच, परंतु पुस्तकांची छपाई करण्याचंही तंत्र अवगत नव्हतं आणि हे तंत्र अवगत कधी झालं तर जॉन्स गुटेनबर्ग याने 1440 मध्ये
शोधून काढलेला छापखाना आणि या छापखान्याच्या माध्यमातून एकाच वेळेस कितीतरी प्रतीमध्ये पुस्तकं छापली जाऊ लागली आणि यामुळे ही छपाई कला जी आहे ती एक प्रकारे ज्ञानाच्या प्रसाराला कारणीभूत ठरली. सर्वसामान्यांपर्यंत ही पुस्तकं त्यांच्या आवाक्यात आली, त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यातून ज्ञानाचा प्रसार झाला आणि ही त्यामुळेच प्रबोधन काळाला मिळालेली एक सर्वोच्च देणगी होय असं मानल्या जातं. 18व्या शतकात युरोपातील सुरुवातीच्या आधुनिक विद्यापीठे जी आहेत ती स्थापन झाली. म्हणजे 18व्या शतकामध्ये हळूहळू मग उच्च शिक्षणासाठी युरोपमध्ये विद्यापीठे स्थापन होऊ लागली. जसं आपल्या भारतामध्ये इंग्रजांच्या आगमनानंतर विद्यापीठे जी आहेत ती स्थापन झाली. ती कधी तर ती 19व्या शतकात. त्याआधीही आपल्या प्राचीन कालखंडामध्येही विविध विषयांच्या शिक्षण देण्यासाठी नालंदा, तक्षशिला अशी मोठमोठी विद्यापीठे होती आणि या विद्यापीठामध्ये प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा असत. त्यामुळं प्राचीन काळातील आपली ग्रंथसंपदा ही तेवढीच अफाट आहे आणि त्यातून विविध विषयाचं ज्ञान आपल्याला होतं. परंतु नंतर हळूहळू त्याच्यावर कुठेतरी धूळ साचली गेली आणि आपण हळूहळू गुलामगिरीत गेलो. परंतु 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये जे आहेत ही विद्यापीठे ही स्थापन झाली. या विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे विषय काय होते तर होमरचं इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके, ख्यातनाम वक्त्यांची भाषणे, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा समावेश म्हणजे इत्यादी विषय हे या विद्यापीठात शिकवली जात. या विषयांच्या अभ्यासामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागली. तर हे प्रबोधनाच्या काळातील 15व्या-16व्या शतकामध्ये जे बदल झाले हे बदल आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येतील. विशेषतः वैज्ञानिक क्षेत्रात, खगोल क्षेत्रामध्ये किंवा छपाई कलेमध्ये आणि जी विचारधारा होती मध्यकाळातील विचारधारा बदलण्याचं काम ह्या प्रबोधन कालखंडातील विचारवंतांनी केलं आणि त्यामुळे या कालखंडाला जी नवीन विचारसरणी लाभली त्यामुळे याला प्रबोधनाचा कालखंड असं म्हटल्या जातं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण धर्म आणि धर्माबद्दलची माहिती किंवा धर्मामध्ये काय बदल घडून आले किंवा काय परिवर्तन झाले किंवा काय नवीन विचार आले याबद्दलची माहिती घेऊया.